बघा आज जे काही आम्ही संघटनात्मक आढावा घेतला आणि त्या पद्धतीचं जे उदयपूर मध्ये जे काही निर्णय झाले संघटनात्मक त्या निर्णयाची अंमलबजावणी पूर्ण महाराष्ट्रात बूथ पातळीपर्यंत करण्याचा एक प्लॅन आम्ही केलेला आहे. त्याचा एक आढावा होईल याच्यामध्ये. दुसरं 5 राज्याच्या निवडणुका आहेत, त्याच्यामध्येही काही आमची लोकांना त्या ठिकाणी प्रचाराला पण जायचं आहे. आणि महाराष्ट्रातली जी काही आज राजकीय परिस्थिती आहे, मग आरक्षणाची असतील, या सगळ्या परिस्थितीवरचं या ठिकाणी आज मीटिंगमध्ये चर्चा होणार आहे. दसऱ्यानंतर साधारण सगळ्या महाविकास आघाडीच्या सीट शेअरिंग चर्चा अपेक्षित नाही. आता 5 राज्याच्या निवडणुकीच्या नंतरच या चर्चेला आपल्याला पुढे जावं लागेल, कारण की आत्ता आम्ही सगळे लोक त्या 5 राज्याच्या निवडणुकीमध्ये व्यस्त राहू. त्याच्यामुळे मी महाराष्ट्राच्या दौऱ्यात आहे, बाकी नेते आमचे बाकीच्या ठिकाणी जाणार आहेत. त्यामुळे 5 राज्याच्या निवडणुकीनंतरच सीट शेअरिंगच्या बाबतची चर्चा होईल. राज्याची जी समिती आहे तीच चर्चा करेल पुढे की त्यात काही नाही, अजून बदलाव आहेत त्याच्यामध्ये. ही आपली प्रायमरी जी होती त्याच्यामध्ये अजून पण आता 5 राज्याच्या निवडणुकीनंतर मग एकदम त्याला जे काही डिस्कशन येतील ती मग त्याला मग पवारसाहेब असतील, उद्धवजी असतील, मी असेल, आमची सगळी टीम असेल, त्या सगळ्या याच्यावर ती चर्चा आम्ही त्यावेळेस करू. पण आता हे 5 राज्याच्या निवडणुकीनंतरच सीट शेअरिंगच्या बाबतची चर्चा होणार. मधल्या काळात काँग्रेसचे सर्वे झाले, त्याचे तुम्ही विभागीय दौरे सुद्धा केले. साधारण किती जागांवरती तुम्ही येणाऱ्या काळात निगोशिएट करायला तयार आहात आणि कशा पद्धतीचं वातावरण? नाही, आम्ही तुम्हाला सुरुवातीपासून सांगितलं की मेरिटच्या आधारावर आम्ही महाविकास आघाडीमध्ये निर्णय करू आणि त्याच्या पद्धतीचे सगळे आमचे सहकारी पण आमचे जे पक्ष आहेत ते पण त्या पद्धतीची चाचपणी करतात. ज्यावेळेस आम्ही बसू त्यावेळेस जागा कोण किती घ्यायचा हा प्रश्न नाही, बीजेपीला त्या ठिकाणी कसं हरवता येईल त्याच्यावरची चर्चा होणार. बरोबर आहे. आम्ही सार्वजनिक सुरुवातीपासून सांगतो की मोदीजी आणि अमित शहा महाराष्ट्रात आले तर महाराष्ट्राला देण्यापेक्षा महाराष्ट्रातले उद्योग सगळे तिथं नेले. आता डायमंड जो मुंबईतलं खरं ते पद्धतीचं एक शान होती महाराष्ट्राला, त्याच्या मोठ्या प्रमाणात रिसिप्ट म्हणजे महसूल मोठ्या प्रमाणात मिळत होता. आता तो सुद्धा आता सुरतेला हरवण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. आज योगायोगानं मोदीजी आले, यामुळे काही दिवसानंतर डायमंड व्यापारसुद्धा हा महाराष्ट्रातून जाईल अशा पद्धतीचं चित्र सुरू झालेलं आहे. आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री इकडे बरोबर उद्योग चालू झालेत की नाही ते बघायसाठी मधल्या काळात ते गेलेले होते. लोकसभेच्या निवडणुकीसाठी तीनही पक्षांनी अशा वेगवेगळ्या बैठका घेणं हे खूप चुकीचं आहे आणि त्याच्यामुळे चित्र जे आहे ते जरा वेगळं दिसून येते, आपल्यात एकोपा नसल्यासारखं चित्र दिसून येते असं संजय राऊत म्हणतात की वेगवेगळ्या बैठका घ्यायला नको आहेत, एकत्रितच बैठका होणं गरजेचं. ते कुठल्या उद्देशाने बोलले ते मला माहिती नाही, त्याच्यानंतर बोलू. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड गुणरत्न सदावर्तन संपवायला हवं. राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थाच राहिलेला नाही. आमदार मागच्या गणपतीमध्ये गोळ्या चालवत होते. आता आमदार काय बोलतील, कोणाला संपवतील, काय करतील, कारण की त्यांना कोणाला Y+ सिक्युरिटी, कोणाला काय काय सिक्युरिट्या दिलेल्याच आहेत. राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेला नाही आहे. सगळ्या हे जे आहेत आमदार पळवापळवीच्या ह्याच्यामध्ये आमदारांच्या मागं सगळं पोलीस लावून ठेवलेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था आणि पोलीस भरती नाही, त्याच्यामुळे राज्यातली परिस्थिती फार वाईट आहे कायदा सुव्यवस्थेची. त्यामुळे ह्याच्यामध्ये त्यांच्या आमदारांनी गुणरत्न सदावर्तेला काय बोललं आणि गुणरत्न सदावर्ते काय बोलतो, तो कोण, त्याला बोलवणारा धनी कोण, हे सगळे प्रश्न आता जनता समजतात. यासाठी अधिवेशनामध्ये काही पाऊल उचलली जाणार, रावण दहन थांबावं म्हणजे आदिवासी त्यांना पूछतात, रावणाला पूछतात, त्यामुळे मुख्यमंत्र्यांशी याबद्दल काही चर्चा काही नाही आमच्याकडे अशी चर्चा. सर, आज मराठा आरक्षणाचा आता जो काही वाद पेटलेला आहे, पंतप्रधान राज्यामध्ये आले, मुश्रीफ असं म्हणतायत की आता म्हणजे मराठा आरक्षणाचा मुद्दा हा थेट मोदीच सोडवतो. आता एवढे शक्तिशाली प्रधानमंत्री, बहुमतातले प्रधानमंत्री या 9.5 वर्षासोडे आता तर काउंटडाऊन सुरू आहे. फरवरीला तुमची लोकसभेची आचारसंहिता सुरू होणार आहे. हा वनवा आजचा नाही आहे. 14 ते 19च्या काळातही मराठा आरक्षणाचा वनवा पेटला होता, ते 5 वर्ष गेलेत. त्यामुळे
त्यांनी काय बोलावं काय नाही, प्रश्न सुटावेत, हे आमची काँग्रेसची भूमिका आहे. प्रत्येक समाज आज आरक्षणासाठी लागतो आहे, तर त्याला एकच पर्याय 50% आरक्षणाची मर्यादा आणि जे राहुल गांधीजींनी जी भूमिका मांडलेली आहे की जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे, तोच एक पर्याय आहे. सगळ्यांना न्याय मिळू शकतं. पण देशाचे प्रधानमंत्री, ज्याचा मुश्रीफने उल्लेख केला, ते म्हणतात गरिबी ही जात आहे. त्यामुळे गरिबी आणि श्रीमंती एवढंच BJPच्या डिक्शनरीमध्ये आहे. जाती नाही राहिलेल्या आहेत, फक्त गरिबी आणि श्रीमंती ह्या दोनच जाती प्रधानमंत्री सांगतात आहेत. त्याच्यामुळे मुश्रीफांचा जो भरोसा आहे, विश्वास आहे, तो किती टिकेल मला माहिती नाही. आज की बैठक का मुद्दा क्या है? अरे हिंदी सर, हिंदी में आज की बैठक का मुद्दा क्या है नाना? और हिंदी में करते हैं जो लेट हो रहा है, आज की बैठक का यह है कि महाराष्ट्र में जो आज की परिस्थितियाँ पॉलिटिकल बनी है, आरक्षण के मामले में जो परिस्थितियाँ बनी हुई है उसके बारे में, और जो उदयपुर संगठनात्मक जो हम लोगों को निर्णय जो आए थे उसकी अमलबयानी प्रॉपर कैसी करने का, उसके बारे में चर्चा होगी. महाराष्ट्र में जो कानून व्यवस्था जो बिगड़ी हुई है, जो परिस्थितियां बिगड़ी हुई है, उसके बारे में भी चर्चा होगी. सरकार ये रोज़ भ्रष्टाचार कर रही है और ये भ्रष्टाचार से राज्य की जनता के पसीने का पैसा लूटने का काम महाराष्ट्र की BJP प्रणीत EDA की सरकार कर रही है, यह आप लोग देख रहे हैं और उसके बारे में भी चर्चा. ना लेकिन आप लोग अलग बैठक कर रहे हैं, शिवसेना अलग बैठक कर रही है, NCP अलग बैठक कर रही है. ऐसे में सवाल ये उठाया जा रहा है कि एक सहमति नहीं बन पा रही है. नहीं, ये सहमति का नहीं ना, सबको अपनी अपनी पार्टी को बढ़ाना ये सबका अधिकार बनता है और इसलिए इसमें सहमति की बात नहीं ना. जब बैठेंगे अभी ये पार्लियामेंट के, अभी जो 5 राज्यों के चुनाव के बाद हम लोग सब लोग बैठेंगे, उसमें ये सब मेरिट के आधार पर डिसीजन होगा. वही हमारे में डिस्प्यूट. राम मंदिर का इनॉग्रेशन का डेट अनाउंस हो गया है जनवरी 22. उसमें DMK के नेता जो कि इंडिया अलायंस के पार्टनर है वो बोल रहे हैं कि BJP की कोशिश है कि माइथोलॉजी को लाए और हिस्ट्री को बुझा दे. कैसे देखते हो इसको? देखो, हम जय सियाराम वाले लोग हैं. हम लोग सीताजी को भी रिस्पेक्ट करते और भगवान श्री राम जी को रिस्पेक्ट करते. वो हमारे दोनों हमारे आदर्श है और किसी का क्या है उसे हमें पता नहीं है. लेकिन BJP सिर्फ भगवान श्री राम को मानती है, माता को नहीं मानते. ये सब डिस्प्यूट तो अब कई चीज़ों में है. किसी किसी की भावनाएं अलग अलग होती है, किसको किसको मानना है वो उनकी व्यवस्था है. लेकिन कांग्रेस की भूमिका जय सियाराम वाली. नाना इसी को लेकर सलमान खुर्शीद कह रहे हैं कि जिस तरह से राम मंदिर का मुद्दा उठाया जा रहा है, सिर्फ एक व्यक्ति का जो है इन्विटेशन दिया जा रहा है कि पार्टी के लोगों को दिया जा रहा है और उन्हीं तक ये इवेंट जो है सीमित किया जा रहा है. संजय राउत ने कहा कि जिससे कि राम मंदिर का एक जो न्योता दिया जा रहा है, हर चीज़ को इतना बड़ा किया जा रहा है, तो चुनाव नज़दीक आ रहे हैं, कहीं ना कहीं धर्म के आधार पर BJP राजनीति करना चाहती है. BJP कुछ भी कर ले, भगवान श्री राम भी उनके साथ नहीं रहे, बजरंगबली तो नहीं रहे, कर्नाटक में कांग्रेस के साथ आ गए. इसलिए मैं उसमें बहुत विवाद में नहीं पड़ना चाहता. लेकिन BJP ने जिस तरह से ये 10 साल में देश को जिस तरह से बर्बाद किया है, किसानों को बर्बाद किया है, महंगाई कृत्रिम बढ़ाकर देश के लोगों को जीना हराम कर दिया है, बेरोजगारों का देश बना के रखा है, वो ही चिंता और देश की संवैधानिक व्यवस्था और लोकतांत्रिक व्यवस्था को ख़त्म करना चाहती BJP. यह हमारे लिए चिंता का विषय है. कौन सी राजनीति करना है वो करे, हमें हमारे देश को बचाना यही कांग्रेस की भूमिका है और हम उसी इशू को लेके लोगों के सामने. मुख्यमंत्री ने अभी शिरडी में आपके इंडिया अलायंस को रावण कहा कि ऐसे कितने भी रावण एक साथ आ जाए, मोदी को हरा नहीं सकते. 2024 में मोदी आएंगे और एक मोदी सब पे भारी पड़ेगा, ऐसा अभी मुख्यमंत्री ने कहा. गलत फहमी है उनका, क्योंकि आपने जो इंडिया का आंकड़ा है उससे ज़्यादा बड़ा आंकड़ा एनडीए ने बनाया. दिल्ली में जो एनडीए की मीटिंग हुई थी उससे एनडीए का आंकड़ा बड़ा है, तो मुंडिया तो उनने ज़्यादा लगा ली. तो वो किसको रावण बोलते हैं, वो पहली बात तो इंडिया को तो रावण नहीं बोल सकते हो.
इंडिया को रावण बोलेंगे तो मुख्यमंत्री को प्रॉब्लम हो जाएगा। क्रिकेट मैच के टाइम पे जय श्री राम के नारे लग रहे हैं, उसमें पाकिस्तानी क्रिकेटरों ने बोला है कि जय श्री राम क्यों बोलना चाहिए। उस पर पाकिस्तान का क्रिकेटर दानिश कनेरिया जो हिंदू है उसने बोला कि पाकिस्तान में भी सलाम बोला जाता है, तो हमारे यहाँ पे अगर जय श्री राम बोले तो क्या? ये इशू कांग्रेस के लिए नहीं है, कांग्रेस का इशू महंगाई, बेरोजगारी और किसान का इशू है। कांग्रेस उसी पे बात करेंगी और देश की संवैधानिक व्यवस्था और लोकतांत्रिक व्यवस्था को बीजेपी जो खत्म कर रही है सत्ता में बैठकर, ये कांग्रेस का विरोध है। हम इस मसले में हम लोग पढ़ना नहीं चाहते। जो जनता के इशू है उसको लेके हम चलेंगे। प्रधानमंत्री महाराष्ट्र दौरे पर हैं, प्रधानमंत्री महाराष्ट्र दौरे देखो, हमारी संवैधानिक व्यवस्था में इंडिया और भारत दोनों एक। अभी स्टैंड अप इंडिया, स्टार्टअप इंडिया, क्या क्या इंडिया निकाली थी 2014 से 19 में मोदी सरकार ने, क्या वो इंडिया को भूल गए? मेरा ये सवाल उठता है कि इस तरह की बात कर ये लोग देश को क्या जताना चाहते हैं? भारत माँ हो, हमारा इंडिया हो, हमारा हिंदुस्तान हो, ये हमारे देश के नाम है। अगर इसी व्यवस्था को ख़त्म करना अगर बीजेपी चाहती है, इस तरह के मसले को उठाकर, ये देश के लिए दुर्दैवी रहेगा। और सबसे बड़ी तो लोकतांत्रिक व्यवस्था में देश को महासत्ता बनाना, ये सपना हमारा सबका होना चाहिए। देश की जनता के हर हाथ को काम मिलना चाहिए, किसान को फसल के दाम मिलना चाहिए, और गरीबी हमारा देश का जो कलंक है वो पोंछने का काम लोकतांत्रिक व्यवस्था में होना चाहिए। लेकिन हमारे देश के प्रधानमंत्री गरीब जात होती है, ये बोलने में अगर नहीं चुकते हो तो हम कौन से स्थिति में है खड़े, ये समझने का कारण है। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।